नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 9 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न होता, सप्टेंबर 2024 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर मिशेल बार्नियर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढील प्रश्न, भारतीय लष्कर आणि अमेरिकन सैन्य यांच्यात 20वा युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर राजस्थानमध्ये करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर पहिला इंटरनॅशनल सोलर फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे। तर पुढील प्रश्न, कपिल परमारने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे। तर पुढील प्रश्न, लैंगिक विविधता आणि समावेशात प्रोत्साहन देण्यासाठी जेंडर डायव्हर्सिटी अवॉर्ड्सने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर दसारी राधिका यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलेले आहे? तर राजस्थान या राज्य सरकारने। तर पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या नौदलाला संकटाच्या किंवा अपघाताच्या वेळी पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी त्या देशाची मदत करण्याचा करार केलेला आहे? तर दक्षिण आफ्रिका। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, NLFT आणि AFTF यांच्यात शांतता करार कोठे झाला? तर नवी दिल्लीमध्ये झालेला आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे, कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी ॲग्रीश्योर फंड कोणी सुरू केलेला आहे? तर शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेला आहे। आणि शेवटचा प्रश्न होता, सप्टेंबर 2024 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी सार्वजनिक लेखापरीक्षणात सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या देशाच्या लेखापरीक्षण संस्थेसोबत एक सामंजस्य करार केलेला आहे? तर योग्य उत्तर संयुक्त अरब अमिराती सोबत। तर यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात वैदिक 3D संग्रहालय बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वाराणसी या शहरामध्ये। कोणत्या शहरामध्ये? वाराणसी या शहरामध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर उत्तर प्रदेश सरकार वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात भारतीय ज्योतिष, खगोलशास्त्र आणि वैदिक साहित्यावर लक्ष केंद्रित करणारे वैदिक 3D संग्रहालय तयार करेल। तर संग्रहालय 16 विधी, 64 कला आणि 18 शिक्षण स्थळांसह वैदिक उत्क्रांती प्रदर्शित करेल आणि शास्त्रस्त्र, आध्यात्मिक प्रवचन पुनरुज्जीवन करण्याचा उद्देश आहे। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अपर्णा यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणाची? अपर्णा यादव। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर अपर्णा यादव यांची उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर चारू चौधरी यांच्यासह समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वहिनी अपर्णा यादव यांना प्रत्युत्तर राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बबिता चौहान यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढील पॉइंट आहे, जानेवारी 2022 मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या अपर्णा यादव सपा संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सून आहेत। लक्षात ठेवा। यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य। आणि राष्ट्रीय प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी आहे सारस। लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। नंतर प्रश्न आहे तिसरा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल संचय जल भागीदारी कार्यक्रम कोठे सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, सुरत येथे सुरू केलेला आहे। कोठे सुरू केलेला आहे? सुरत येथे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गुजरातमधील सुरत येथे जल संचय जल भागीदारी उपक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले। तर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाच्या पाण्याची साठवण वाढवण्यासाठी आणि दीर्घकालीन पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी
राज्यभरात सुमारे 24,800 पर्जन्य जलसंचयन संरचना बांधल्या जात आहेत. लक्षात ठेवा. यानंतर चौथा प्रश्न आहे, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या पक्षात प्रवेश केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या 30 दिवस आधी 6 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. तर विनेश जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि दुसरीकडे बजरंग यांना अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर विनेश आणि बजरंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रेल्वेची नोकरी सोडलेली आहे. तर दोघेही OSD स्पोर्ट्स पदावर होते. लक्षात ठेवा. यानंतर पाचवा प्रश्न आहे, सरकारने अलीकडेच वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, तुहिन कांत पांडे यांची. कोणाची? तुहिन कांत पांडे यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर सरकारने तुहिन कांत पांडे यांची वित्त सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर श्री तुहिन हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1987च्या बॅचचे कॅडर अधिकारी होते. तर सध्या ते अर्थ मंत्रालयातील 2 महत्त्वाच्या विभागांचे प्रभारी सचिव आहेत. यानंतर सहावा प्रश्न आहे, राजस्थान रॉयल्सचे नुकतेच मुख्य प्रशिक्षक कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राहुल द्रविड झालेले आहेत. कोण झालेले आहेत? राहुल द्रविड. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत. तर आता तो IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कमान सांभाळतील. ठीक आहे. तर IPLच्या 2012 आणि 2013च्या हंगामात राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सच्या संघाचा कर्णधार होता. तर याशिवाय ते 2014 आणि 2015 मध्ये टीम डायरेक्टर आणि मेंटॉर होते. लक्षात ठेवा. तर यानंतर 2024च्या T20 विश्वचषकात ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक देखील होते. तर या काळात भारतीय संघ T20 विश्वचषक चॅम्पियन बनलेला आहे. तर यानंतर सातवा प्रश्न आहे मित्रांनो, सन 2024 मध्ये कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDBचे नवीन सदस्य बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, अल्जेरिया या देशाला. कोणत्या देशाला? अल्जेरिया या देशाला. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर NDBची स्थापना केव्हा झालेली आहे? जुलै 2015 मध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि मुख्यालय कोठे आहे? शंघाय, चीनमध्ये आहे मुख्यालय. आणि सध्याचे सदस्य देश कोणते आहेत? अल्जेरिया, बांगलादेश, ब्राझील, चीन, इजिप्त, आपला भारत देश, रशिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि उरुग्वे. लक्षात ठेवा. यानंतर अध्यक्ष कोण आहेत? डिल्मा रोसेफ आहेत. कोण आहेत? डिल्मा रोसेफ. ठीक आहे. आणि अल्जेरिया विषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर अल्जेरिया हा देश आफ्रिकेमध्ये आहे आणि राजधानी आहे अल्जियर्स आणि चलन आहे अल्जेरियन दिनार. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अब्देलमाजिद तेबोने. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर आठवा प्रश्न आहे, आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल्स म्हणजेच OCIचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो 2024च्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, रणधीर सिंग यांची. कोणाची? रणधीर सिंग यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर रणधीर सिंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे माजी सदस्य आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी महासचिव यांची न्यू दिल्ली येथे आयोजित आशियाई मंडळाच्या 44व्या आमसभेत ऑलिम्पिक काउन्सिल्स ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर त्यांना 1979 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर रणधीर सिंग हे भारतातील पंजाब राज्यातील आहेत. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण आशियाई ऑलिम्पिक परिषदेविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर ऑलिम्पिक काउन्सिल्स ऑफ आशिया ही आशियातील खेळांची प्रशासकीय संस्था आहे. तर स्थापना झालेली आहे 1982 मध्ये. मुख्यालय कुवेत शहर आहे. लक्षात ठेवा. आणि सदस्यत्व 45 राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहेत. तर यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न राहील, ग्लोबल AI समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हैदराबाद तेलंगणामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय मित्रांनो. तर सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 10 दिवसांचा ओणम सण साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, केरळ या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? केरळ या राज्यामध्ये. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे,
कपिल परमारने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.